सोशल मीडियावर सध्या मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी विरुद्ध विवेक बिंद्रा यांच्यात वाद सुरू आहे। हा वाद चर्चेत असतानाच आता विवेक बिंद्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत। कारण नोएडा सेक्टर 126 पोलीस स्टेशनमध्ये विवेक बिंद्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पत्नीशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार विवेक बिंद्रांनी 6 डिसेंबर 2023 रोजी यानिकाशी लग्न केले होते। लग्नाच्या अवघ्या आठवड्यानंतरच 14 डिसेंबर रोजी विवेक विरुद्ध नोएडा सेक्टर 126 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विवेक बिंद्रांचा मेहुणा वैभव क्वात्रा यांनी ही तक्रार दाखल केली होती। या तक्रारीत विवेक बिंद्रावर पत्नीशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात मेहुणा वैभव क्वात्रा म्हणाला की माझी बहीण यानिका हिचे लग्न विवेक बिंद्रांसोबत 6 डिसेंबर 2023 रोजी ललित मानगर हॉटेलमध्ये झाले होते। विवेक बिंद्रा नोएडामधील सुपरनोवा वेस्ट रेसिडेन्सी सेक्टर 94 मध्ये राहतात। विवेक बिंद्रा 7 डिसेंबरला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्याच्या आईशी वाद घालत होता। या दरम्यान बहीण यानिकाने मध्यस्थी केली असता विवेकने तिला खोलीत बंद करून शिवीगाळ केली। यानंतर तिला बेदम मारहाण केली। या मारहाणीत तिच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत। यानिकाला कानानेही नीट ऐकू येत नाही। सध्या यानिकाला दिल्लीतील कैलास दीपक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणात पोलिसांनी विवेक बिंद्रा विरुद्ध भादवी कलम 323, 504, 427 आणि 325 सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो। त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे झालेले असतात। कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजात उभे असताना तोल जातो। लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत। अति काही संकटात नाही असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे। अनेक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यावर ट्रेन पकडण्यासाठी धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न करतात। अशीच एक मुंबईमधील धक्कादायक घटना व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आली आहे। 33 सेकंदाचा हा व्हिडिओ हृदयाचा ठोका चुकवणार आहे। रेल्वे सुरक्षा दलाच्या एका महिला कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावून एका महिलेला ट्रेनच्या अपघातापासून वाचवलं आहे। एका महिलेने धावती एक्सप्रेस पकडण्याचा प्रयत्न केला असता तिचा तोल गेला। त्यानंतर ती महिला एक्सप्रेसच्या दिशेने फरफटत गेली। त्याच दरम्यान ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता एक्सप्रेसच्या दिशेने धाव घेऊन महिलेचा प्राण वाचवले। या घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे। आरपीएफ जवानांनी तेव्हा तत्परता दाखवत तिला वाचवलं, अन्यथा ती चाकाखाली जाण्याची शक्यता होती। ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे। महिलेला सुखरूप बाहेर काढल्यानंतर पोलीस आणि महिलेच्या मदतीला शेजारी असलेले प्रवासी तत्काळ धावून आल्याचं व्हिडिओ दिसत आहे। या महिला कर्मचाऱ्यांचंही सोशल मीडियावर कौतुक होतंय। हा व्हिडिओ वेस्टर्न रेल्वे या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे। व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। एकाने म्हटलंय ही संपूर्ण चूक त्या महिलेची आहे, तिनं वेळेवर यायला हवं होतं। तर दुसऱ्या एका युजरने आरपीएफ जवानाच्या कर्तव्य दक्षतेचे कौतुक केले आहे। दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना केरळच्या तिरूर रेल्वे स्थानकावर नुकतीच घडली होती। त्यावेळी अशाच प्रकारे रेल्वे पोलिसांनी धाडस करून एका चिमुकलीचं प्राण वाचवलं होतं।